लोकनेते माजी आमदार भानुदास मोरकुटे यांचा 83वा वाढदिवस माऊली वृद्धाश्रममध्ये साजरा. अशोक समूहाचे सर्वेसर्वा मान्य लोकनेते माजी आमदार भानुदास मोरकुटे यांचा 83वा वाढदिवस साजरा करण्यात आला. मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही किशोर बनसोडे व मित्रमंडळ यांच्या वतीनं माऊली वृद्धाश्रम वर ब्रिज शेजारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मित्रमंडळ उपस्थित होते. किशोर बनसोडे यांच्याकडून या वाढदिवसानिमित्त माऊली वृद्धाश्रममधील आजी आजोबा, मुले व येणारे सर्व मान्यवर यांना जेवणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाचं आयोजन किशोर बनसोडे मित्रमंडळानं केलं. तसेच साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं इतर गावातही गणेश भाऊ छल्लारे व मित्रमंडळ यांच्याकडून भोकर जिल्हा परिषद शाळेतील अंगणवाडीतील मुलांना खाऊ वाटप करण्यात आला. माळवडगाव जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना बबनराव आसने व मित्रमंडळ यांच्या वतीनं खाऊचं वाटप करण्यात आलं. तसेच माऊली वृद्धाश्रम, साई विठ्ठलनाथ आश्रम अशा अनेक आश्रमांना वाढदिवसाच्या निमित्तानं साहेबांकडून मदत करण्यात आली. लोकनेते भानुदास मोरकुटे यांनी आपला वाढदिवस कशा प्रकारे साजरा करावा हे त्या ठिकाणी आवर्जून सांगितलं. यावेळी माऊली वृद्धाश्रममध्ये मोठ्या संख्येनं मान्यवर उपस्थित होते. यावेळी मंजुश्रीताई मोरकुटे, भाऊसाहेब बनसोडे, गणेश छल्लारे, किशोर बनसोडे, छाया बनसोडे, रामनाथ चांगळे, माजी सरपंच शिवाजी मुठे, बाळासाहेब हुरळे, नानासाहेब आसने, बबन आसने, शशी आसने, नवाब सय्यद, राजेंद्र बनसोडे, शिवनाथ आवाड, रमेश सांगळे, प्रकाश जाधव, विजय बनसोडे, अशोक मुठे, आदिनाथ वागचौरे, रंगनाथ वरपे, अशोक चौधरी, रामदास बनसोडे, अशफाक सय्यद, अब्दुल सय्यद, आप्पा भोंडगे, रावसाहेब वाघ, संपत भोसले असे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी. आमचे भामाठाण प्रतिनिधी राजू काजींसह मुनीर सय्यद. माझा 83वा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करतात आणि या निमित्ताने आपल्या माऊली प्रतिष्ठान, माऊली वृद्धाश्रम यांना या निमित्ताने किशोर बनसोडे मार्केटिंगचे सदस्य जे आहेत त्यांनी या वृद्धाश्रमाला इथले असणारे महिला आणि पुरुष, त्याचबरोबर लहान मुलं या सर्वांना, आपल्या सर्व पाहुण्यांना या ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. आपल्या सर्वांना विनंती की बाबा आपण त्या जेवणाचा सुद्धा लाभ घेऊ. वाढदिवस काही विशेष महत्त्वाचा नसतो, पण की बाबा या निमित्ताने की आपल्याला जो काही आनंद आहे तो आनंद इतरांना पण नेण्याचा असतो. म्हणून वाढदिवसाच्या दिवशी मी काही हातपुरे वगैरे फार स्वीकारत करत नाही, असा जाहीर कुठला कार्यक्रम करत नाही. परंतु आता या ठिकाणी वृद्धाश्रमाला भेटी ठेवली होती आणि त्यामध्ये तुम्ही संधी साधून हा सत्कार या ठिकाणी हातपुरे वगैरे आणले. ठीक आहे, की आपल्या सर्वांचं मी परत आभार मानतो. वाढदिवसाच्या दिवशी मी म्हणजे नेहमी की लोकांमध्ये कशा तऱ्हेने जो दुर्लक्षित घटक आहे त्यामध्ये आपण गेलं पाहिजे आणि म्हणून सकाळी इंग्लिश मिडियम स्कूलच्या मुलामध्ये त्या ठिकाणी गेलो की त्या ठिकाणी त्यांनी की होमोग्लोबिन आणि रक्त तपासणीचं शिबिर त्या ठिकाणी ठेवली. त्यानंतर दुसऱ्या स्कूलमध्ये गेलो CBSE, त्या ठिकाणी त्यांनी वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठेवला. त्यानंतर टाकेबंद प्राथमिक शाळेच्या मुलांना वह्या पुस्तक वाटपाचा हा कार्यक्रम होता. त्यानंतर निपाणीला त्या ठिकाणी रक्तदान शिबिर त्या ठिकाणी आयोजित केलं होतं आणि आता या ठिकाणी आपण वृद्धाश्रमाला भेटतो आहोत. यानंतर अंध शाळेच्या मुलांमध्ये मी जाणार आहे. त्यानंतर मूकबधीर मुलं जी आहेत त्यांच्याकडे जाणार आहोत. त्यानंतर जी अनाथ मुलं आहेत की त्यांच्याकडे जाणार आहोत. ज्या अनाथ महिला आहेत डॉक्टर दामनेच्या देहरेजवळ की ज्या महिला रस्त्याने कुठे फिरत असतात त्यांना ते घेऊन जातात आणि त्या ठिकाणी जे संगोपन करतात. अशा तऱ्हेने डॉक्टर धामणे आणि त्यांचे मिसेस त्यांचा सुद्धा मोठा आश्रम देहऱ्याच्या जवळ तो टोलनाका जो आहे त्या टोलनाक्याजवळ आहे. आणि नंतर नगरला एक अनाथालय जे आहे मुलांचं मुलींचं त्या ठिकाणी सुद्धा जाऊन त्यांना भेट देणार आहे. अशा तऱ्हेने की सामाजिक क्षेत्रामध्ये जे घटक दुर्लक्षित घटक आहेत की अंध मुलांमध्ये, अंध मुलामुलीमध्ये किंवा मूकबधीर मुलामुलीमध्ये, अनाथ मुलामध्ये आपण ते गेलं किंवा वृद्धाश्रमात आपण ते गेलं त्या लोकांना त्या ठिकाणी मोठा आनंद होत असतो. आणि म्हणून त्यांना आनंद निर्माण करण्याचं काम आपण आपल्याला आनंद घ्यायचाच असतो, पण आपला आनंद दुसऱ्याला देण्यामध्ये खरा आनंद असतो. महात्मांनी नेहमी म्हटले
की आनंद कशात आहे, हॅपीनेस लाईज इन मेकिंग अदर्स हॅपी. आनंद कशात आहे, जो दुसऱ्याला आनंदी करतो त्यात खरा आनंद आहे. एकट्याला आपल्याला आनंद मिळाला त्यात काय फार मजा नाही, पण आपल्याबरोबर इतरांना आपण आनंद हा दिला पाहिजे. आणि यासाठी आपल्या आयुष्यामध्ये वाढदिवस याच्यासाठी आहे की बा आपण कुठपर्यंत आता आलेलो आहोत आणि आपल्या